निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. कर्नाटक. हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. दिवसाला ट्राय करते, आज लागलं तर ठीक, नाही तर आता करणार नाही फोन. अरे बापरे. असं 2-3 दिवस म्हणजे असं केलंय मागं, हा. परत म्हटलं आज लागतं का नाही बघू, चला श्री स्वामी समर्थ म्हटले. अच्छा, अनुभव शेअर करायचा होता का ताई? हो हो. हा, कुठून बोलताय? मी आडगाव. कुठे आलं हे? नाशिक आडगाव. नाशिक अच्छा आडगाव. अच्छा. हा 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 हा. तर असं म्हणजे आताच मी इथं गेले, म्हणजे केंद्रामध्ये जायला लागले हा हा हा. आता हे अधिक मासपासून. अच्छा. हा हा. तर खूप मला अनुभव यायला लागले, इतके म्हणजे असं वाटू राहिले मी खूप दिवसाची असं अरे वा. त्याच्यामध्ये केंद्रामध्ये असं वाटायला लागलं. हा. तर मला खूप असं म्हणजे उत्सुकता होती सांगायला, अनुभव सांगायला. खूप दिवसाची मी तुमचे अरे अनुभव वा. सगळे ऐकत राहते ना, हम्म, हम्म, हम्म. तर त्याच्यामुळे आता तर कालपासून सारखंच ऐकू राहिले, मग आणखी मनामध्ये हे झालं असं हा, काय अनुभव आला मध्ये. ताई? तर म्हणजे आता अधिक मासपासून म्हणजे मी ना नवरात्र धरायचे ना, उपवास करायचे अच्छा. नवरात्र. अरे वा. हा. तर मग मला असं वाटायचं नाही का, काहीतरी केलं पाहिजे आपण, उपवास धरतो आणि खातो फळाचं काम हम्म, करतो आणि काहीच करीत नाही, तर मग असं इच्छा मनात झाली हो काहीतरी करायला पाहिजे. हम्म, तर मग इथल्या ताई जायचं केंद्रामध्ये ना, आमच्या इथं केंद्र आहे. हम्म, हम्म. तर आम्हाला काही असं जाऊ देत नव्हते, काही नाही, म्हणजे असं घरातलं पण थोडं हे असतं ना. बरोबर. हा. तरी मग त्यांना सांगितलं, मी म्हटले मला सप्तशतीचं पुस्तक आणून द्या ना. तर हम्म, मग हम्म, त्या सांगायच्या, ते म्हणायचे अगं ये ना केंद्रात आलं, खूप चांगलं राहतं असं असं. हम्म. पण ते नाही का, जेव्हा आपली हे पूर्ण होती बरोबर. स्वामींपर्यंत जायची तेव्हाच माणूस जातो तिथपर्यंत. तेव्हाच होतं. हा हा. तर मग मग ते पुस्तक आणायला लावलं, पारायण करायला लागले. मग असं नाही का, एक एक अनुभव यायला लागला असं. हम्म, हम्म. तर पारायण केल्यावरच मला लगेच अनुभव आला. तेव्हाच म्हणजे मला लगेच असं वणीला जायची इच्छा उत्पन्न झाली माझ्या मनामध्ये, अच्छा अच्छा. पायी पायी जायचं असं. हम्म, हम्म. तर मग मी असं नाही का घरच्यांना विचारायला, तर ते मला संमती देतच नाही ना. हम्म, तर मग विचारलं मी, पारायण 14 पूर्ण केली मी एकदम मस्त अशी. आणि हम्म. त्यांना विचारायला लागले, तर ते काय म्हणे, नाही जायचं ना, तुला जायचं तिकडं काय गडावरच घरी येऊ नको असं. अरे बापरे. हा हा. तर मग मला नाही का खूप असं अवघड वाटायला लागलं, कधी हम्म, माझं काय चुकलं एवढं, आता मी करते ना मनापासून असं. हम्म, हम्म. तर देव येऊ दे ना मला तुझ्यापर्यंत असं नाही का, बरोबर. मनात हे झालं. तर काय झालं, दुसऱ्या दिवशी जायचं लगेच ते काय हम्म. बोलतात, उद्या वणीला काय काय? वणीला तुला उद्या जायचं ना वणीला असं नाही का. अरे वा, म्हणजे कोण बोलले? अक्षरशः असं नाही का, रडून देवी माझ्या मनातलं हे केलं ना, हा हा भाव उत्पन्न. तर दुसऱ्या देवीने लगेच ऐकलं आणि हा. ते लगेच मला म्हणतात, जायचं ना तुला वणीला. अरे वा. मी इतका आनंद झाला ना, इतका एकदम म्हणजे काहीच विचार केला नाही. सकाळी लवकर 4ला उठून सगळं आवरून हा. गेली मग. तर मग करता करता म्हणजे असं नाही का, जाईल केंद्रामध्ये जाईल असं. स्वामी हम्म. समर्थांचा फोटो आमच्या घरामध्ये, म्हणजे मी जेव्हा हो इथं का? आले तेव्हापासून. हम्म. हो. पण असं काही म्हणजे नाही का, हाय देवाचा फोटो आहे काहीतरी असं, म्हणजे त्याच्यात घुसलेच नाही कधी मी. मी हो स्वाध्याय हो. करायची हम्म. पहिलं स्वाध्याय करायची माहेरी असताना. अच्छा. तर मग स्वाध्यायाचे पण खूप अनुभव मला. असं काही नाही, मी कसं समजते का हा देव आणि तो देव सगळे देव एकच आहे, मला असं वेगळं काही बरोबर आहे पडत नाही. बरोबर आहे. हा. त्याच्यामुळे मला त्याच्यातूनच पण खूप अनुभव आले. आता याच्यात तर आल्यापासून तर इतके अनुभव आले ना. हो ना. तर मग हो, आणि आता इतक्यांना जायला लागल्यापासून तर खूपच येऊ राहिली. चला, तुमचे आणि योग तर आले वणीला जायचे. हो. मग अजून काय गेले आला ना. अनुभव? अजून मग एक दिवस ना असं म्हणजे नाही का, असं थोडंसं घरामध्ये म्हणजे आमचं सासू नंतर थोडंसं पाण्यावरून हे झालं, हम्म. नळाच्या पाण्यावरून. तर मी त्यांना बोलले, मग सावलीत नळ घ्यायचा असं, तुम्ही सावलीत पाणी भरायचं म्हणे, ऊन लागत मला असं थोडं हम्म. 2-2 सेकंद जरा. हम्म. तर मग मी त्यांना बोलले ना असं, नाही का मला खूप अवघड वाटायला लागलं, कसं बोलले मी असं. हा. आणि नाही अवघड बोलत म्हणजे सासूला उलट. हा, मग तेच ना. तर मला अवघड वाटायला लागलं ना, मग असं नाही का आपण एक शब्द बोलतो ते एक शब्द बोलतो, मग ते नाहीच वाढून बोलायचं. जातं बरोबर आहे. ना. हा.
तर मी डायरेक्ट रडायला लागले आणि स्वामी मंदिरात गेले स्वामी समर्थांच्या. आणि त्याचा क्षमा मागितली, देवा मला क्षमा करा, आजपासून नाही मी असं काही म्हणजे नाही बोलणार. उलट बोलणार. हा हा हा. हा. तर अक्षरशः म्हणजे तिथं नुसतं दर्शन घेऊन पटकन यायचं. बी आणायला गेले तुम्ही असं वावर बी टाकायचं होतं धण्याचं, कोथिंबीर टाकायची होती ना, तर ते बी आणायला दुकानात गेले पटकन तिनं स्वामी माफी मागून लगेच निघायचं पटकन. तर मग तिथं गेले त्यात ताई काय म्हणते, अगं थांब ना, कुठं चालली घ्याय तुला आरती नाही घ्यायची का? अरे वा. एकदम काहीच नाही बरं का ताई, एकदम अशी साधी सिंपल गेली ती, मी साडीवर खोचलेली अशी मळ्यातल्या, आता मळ्यात राहतो ना आम्ही, मळ्यातल्या त्याच्यामध्ये अवतारामध्ये असं. आणि असं मला थोडस हे वाटलं तर मग काही आवडलं काही नाही, असं गेले गावात. तर मग लगेच आरती भेटली, मला इतका आनंद झाला. अरे वा. म्हणजे चला स्वामी मला जवळ बोलू राहिले असं नाही का, असं वाटायला लागलं. तर मग झालं तेवढी आरती भेटली. मग नंतर मी ते जे बी टाकलं होतं ना वावरात, त्याला इतका भाव भेटला ना, इतका भाव. अरे वा. 50 रुपये जोडी मेथीची. बापरे. अरे वा. असं कधीच मला भाव भेटला नाही, इतका आनंद व्हायला लागला मला नाही का, आणखी अशी वस्तू वाटायला लागली. अरे वा. मग आता मला काय वाटायला लागलं, आता मला नैवेद्य भेटला बरं का, मंदिरात नाही का, जायला लागली मी अशी कधी कधी. तर मला नैवेद्य भेटावं असं माझ्या मनात आलं फक्त. तिथं गेले मी केंद्रात, मग आरतीला पण जायला लागले थोडं थोडं. अरे वा. आणि मग नैवेद्य भेटला मला. म्हणजे तुला घेते का ग नैवेद्य उद्या? म्हटले हो. मला खूप मला विषय, पण आपलं त्यांचं कसं तिथं नियोजन असतं ना, कोणाचं. तर म्हटले मला कोण देणार आहे आता, हे काय माहिती, मी आताच यायला लागले, मला कोण नैवेद्य देणार आहे असं. तर मग म्हटले हो घेते ना. तर मग घेतलं मी नैवेद्य बरं का. तर मग नैवेद्य घेतल्यावर मला खूप असं नाही का उत्सुकता, स्वामीला नैवेद्य द्यायचं खूप आवडतं घरामध्ये, सगळं आवरून चांगलं नैवेद्य करून द्यायचं आपल्याला. तर मग त्या दिवशी ना रात्री स्वामी स्वप्नात माझ्या. अरे वा. स्वामी आणि स्वामींबरोबर प्रदीप दादा. प्रदीप दादा बघा, म्हणजे फक्त तुमच्या याच्यावर ऐकते बरं मी, अनुभवातून याच्यातून ऐकते प्रदीप दादा हे ते मठ कुठे आहे काय असतं ऐकत राहते. तर ते प्रदीप दादा आणि स्वामी स्वप्नात आले. तर मी अशी आणि अशी दळण करत होते घरामध्ये. तर मी एकटी घरामध्ये गादीवर अशी फोनवर बसलेली, आणि स्वामी ते आले दोघं आणि डायरेक्ट मला काय म्हणतात, आम्हाला बरं का, आणि डायरेक्ट असं बोलले. म्हटले मी ओळखलं नाही का, असं कोणतरी नवीनच दिसतंय ना मला पण, पहिले कधी बघितलंच नाही असं नाही का. म्हटले नाही ओळखलं या ना मध्ये, असं बोलले त्यांना. तर ते डायरेक्ट आले मध्ये बसले, त्यांना पाणी वगैरे दिलं आणि डायरेक्ट ते काय म्हणतात, तुझ्या इथं आम्हाला आराम करायचा आहे. अरे बापरे. हो डायरेक्ट म्हणजे इतकं मला ते स्वप्नात मी कधीच विसरू शकत नाही असं नाही का. डायरेक्ट तुझ्या इथं आम्हाला आराम करायचा आहे असं. म्हटलं हो करा ना, आराम करा. डायरेक्ट माझ्या अंगावर झोपले असे ते दोघं पण आराम करू राहिले असे डायरेक्ट. हो डायरेक्ट सांगते. आणि मग थोडस 5-10 मिनिटं आराम केला आणि मग उठले आणि डायरेक्ट माझ्या किचन मध्ये, माझं घर छोटंच आहे काय एवढं हे नाहीये, डायरेक्ट किचन मधून चक्कर मारून गेली. आणि किचन मधून चक्कर छोटं किचन आहे, त्याच्या पुढे एक रूम आहे, त्याच्या पुढे हॉल आहे ना असं. तर मधली रूम आहे ना, तिथं भिंतीला भेग आहे अशी माझ्या. तर त्या बाजूला आजी बाबा राहते ना, मी या बाजूला राहतो असं. तर मग तिकडं स्वामींनी बोट केला, असं भिंतीत हात केला. तर हात केला आणि मग गेले ते दोघं निघून असं नाही का. तर मग माझी होती मनामध्ये, मी दुसऱ्या दिवशी सांगितलं केंद्रात जाऊन, स्वप्न असं पडलं मला, का बरं असं पडलं. तर सगळं हे करायला लागले, मला बापरे तुझ्या लगेच स्वप्नात आले असं कसं काय झालं. तर मग मी असं म्हणजे आधी थोडस हे वाटलं मला, गुरुमावली होती काय माहिती ते सफेद कपडे यायचे नाही का. परत नंतर लक्षात आलं, म्हटले नाही गुरुमावली तर नव्हती, म्हणजे फक्त गुरुमावलींचा ड्रेस होता पण स्वामीच होते ती असं माझ्या मनाला हे करायला लागले. तर मग त्यामुळे अगं खूप नशिबाने म्हणतो स्वप्न पडलं तुला, आम्हाला अजून किती पडलं नाही. आणि मग त्या दिवशी शनिवार माझा नैवेद्य होता आणि रविवारी परत संध्याकाळी काय स्वप्न पडलं, मग त्यांचे गुरुमावली नव्हते, स्वामी होते ते आणि प्रदीप दादा होते, स्वामी होते प्रदीप दादा होते. तर मग दुसऱ्या दिवशी माझं सोमवार व्रत असतं, मौन व्रत असतं सोमवारचं. तर मग रविवारी संध्याकाळी स्वप्नात आली गुरुमावली, स्वप्नात आली माझ्या. मी म्हटली गुरुमावली नव्हती ते, तर लगेच गुरुमावली स्वप्नात आली. त्यांच्या एक सेवक बर का, आणि मी अशी कुठंतरी गेलेली बसलेली आहे आणि गुरुमावली आली, ती पळत पळत गेली डायरेक्ट त्यांच्या म्हणजे
त्यांच्या जवळ गेले आणि माझं मग मी त्यांना बोलतच काय मला पाया पडू दे असं नाही का. हा हा तर मग मी डायरेक्ट त्यांना असं खुणाने सांगते मला तुमच्या पायावर डोकं ठेवायचं ठेवू का असं. हो हो डायरेक्ट. आणि डायरेक्ट म्हटले ठेव ठेव की दोन्ही पायानं की डोकं ठेवून राहिले पटापट असं एकदम अरे असं भारी स्वप्न पडलं. हम्म. आणि मग असंच एक 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 असं चांगले चांगलेच अनुभव यायला लागले मला खूप म्हणजे. आणि माझ्या देवळामध्ये रोज हे येत फूड येतं रोज हा फूड नाही, येतं. चांगले संकेत आहे ते. मी शेअर हो करते हा ताई. हो तुम्हाला वेळ नाही का अजून हो सांगायचं आता होतं मला. फोन चालू आहेत ना, आणि कसे आपण थोडे कमी वेळाचे घेतोय ना अनुभव आता. हो का बरं चालेल नंतर श्री सांगाल स्वामी काय. समर्थ ताई. मला हा कसा ठीक वाटला आहे. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.